नमस्कार, मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं प्राजक्ताज होमस्टाईल कुकिंगमध्ये। आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत आणि कुरकुरीत गूळ घालून केलेल्या गव्हाच्या पिठाच्या कडाकण्या। चला तर मग जरा ही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी इथे मी पाऊण वाटी खिसलेला गूळ घेतलेला आहे, तो कढईमध्ये घालून घेऊया आणि त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे। आता गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे। गुळाचा पाक नाही करायचा, फक्त गूळ विरघळून घ्यायचा आहे। गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे, बघू शकता। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे गुळाचं पाणी म्हणजे गुळवणी गाळून घ्यायचं आहे। आता हे गुळाचं पाणी आपल्याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत। ताटामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, पाऊण वाटी बेसन पीठ, 3 ते 4 चमचे रवा, 1 चमचा वेलची पूड आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये गुळाचं पाणी थोडं थोडं घालून आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। तुम्ही यामध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करून त्याचं मोहनही वापरू शकता, त्यामुळेही जादा क्रिस्पी होतात कडाकणी। पण नाही घातलं मोहन तरीही कडाकणी एकदम छान क्रिस्पी होतात। कणिक मळून झालेली आहे, थोडीशी सैलसर कणिक मळून घेतलेली आहे कारण आपण यामध्ये रवा वापरलेला आहे आणि कणिक भिजल्यानंतर अजून घट्ट होते, म्हणून थोडी सैलसर मळून घ्यायची। आणि आता यावर झाकण ठेवून आपल्याला ही 10 मिनिट भिजण्यासाठी ठेवून द्यायची आहे। 10 मिनिट झालेले आहेत, बघू शकता। कणिक अशी अजून थोडीशी मळून घेऊया आणि याचा छोटा गोळा घ्यायचा आहे आणि आपण कडाकणी लाटून घेऊया। कडाकणी लाटण्यासाठी तुम्ही पिठाचा किंवा तेलाचा कशाचाही वापर करू शकता आणि व्यवस्थित अशी पातळ कडाकणी लाटून घ्यायची आहे, म्हणजे छान क्रिस्पी होते ती। तर बघू शकता इथे कडाकणी लाटून झालेली आहे। आता याला साईडून चिरा पडल्यासारखं झालेला आहे, मग तुम्ही अशीचही तळू शकता किंवा जर तुम्हाला प्लेन हवी असेल तर असं वाटीच्या साहाय्याने कट करून घ्यायची आहे, म्हणजे छान गोलाकार कडाकणी होते। आणि कडाकणी फुगू नये म्हणून त्यावर असे फोर्कच्या साहाय्याने छोटे छोटे होल करून घ्यायचे आहेत, म्हणजे कडाकणी फुगणार नाही। बघा एकदम छान कडाकणी झालेली आहे। आता बाकीच्याही कडाकण्या मी लाटून घेते। यामध्ये आपण रव्याचा वापर केलेला आहे, त्यामुळे अशा त्याला साईडून चिरा पडल्यासारख्या होतात, पण काहीच अडचण नाही। वाटीने आकार दिल्यानंतर छान गोलाकार कडाकणी होत आहे। तर अशा प्रकारे मी सगळ्या कडाकण्या करून घेते। बघा इथे मी थोड्या कडाकण्या लाटून घेतलेल्या आहेत, एकदम छान झालेल्या आहेत या। आता आपण ह्या तळून घेऊया। त्यासाठी इथे मी तेल गरम करत ठेवलं होतं, तर त्यामध्ये कडाकणी सोडून घेऊया। तेल एकदम मीडियम गरम हवं आहे, जास्तही कडक नाही करायचं, कारण गुळाची कडाकणी आहे त्यामुळे कडाकणीचा रंग लगेच बदलतो, त्यामुळे जास्त वेळ तेलात नाही ठेवायची, लगेच काढून घ्यायची आहे। बघू शकता लगेच रंग बदलला या कडाकणीचा आणि नंतर आपण काढल्यानंतरही त्याचा रंग बदलतो, त्यामुळे लवकर काढून घ्यायची आहे। बघू शकता आता ही लगेच उलटवून घ्यायची आहे। बघा थोडंसं असं पांढरट कलर असेल तेव्हाच काढून घेऊया, अशा रंगावर काढून घेऊया, कारण नंतर ती अजून थोडीशी लालसर होते। कडाकणी बारीक गॅसवरच तळून घ्यायची आहे आपल्याला, म्हणजे ती एकदम व्यवस्थित तळली जाते आणि छान क्रिस्पी होते। बघा एकदम छान कडाकण्या बनवून तयार होत आहेत आणि तळताना त्या थोड्याशा एकदम मऊ होतात, त्यामुळे हलक्या हाताने त्या उलटायच्या आणि हलक्या हाताने काढून घ्यायच्या। काढल्यानंतर 2-3 मिनिटातच त्या लगेच कडक होतात। तर अशा प्रकारे मी सगळ्या कडाकण्या तळून घेते। सगळ्या कडाकण्या तळून झालेल्या आहेत, बघू शकता खूप छान रंग आलेला आहे कडाकण्यांना आणि मस्त क्रिस्पी झालेल्या आहेत। अशाच प्रकारे आपल्या नवरात्री स्पेशल कडाकण्या बनून तयार झालेल्या आहेत। खूप मस्त खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेल्या आहेत। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारे कडाकण्या नक्की करून बघा आणि कशा झाल्या हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि माझ्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।